नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावो. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील. तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण होत. आज आहे गुढीपाडवा. तर आपलं मराठी नूतन वर्ष जे आहे तर ते खरं गुढीपाडव्याला सुरू होतं. तसं वर्षभर तर कॅलेंडरचे पानं चेंज होतच असतात. तर सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना नूतन वर्षाच्या, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी सकाळी मस्त सगळं झाडून वगैरे घेतलं, त्यानंतर बाहेरही पुसून घेतलं, आतमध्येही फरची पुसून घेतली. त्यानंतर इथं गुढीची तयारी आमची चालू होती आणि मी सगळं काही आवरून घेतलं. त्यानंतर पिल्लूच्या बाबांनी पण आवरलं. त्यानंतर इथं मी कलश तयार करते आहे. तोपर्यंत त्यांनी काठी, त्यानंतर लिंबाचा ढगळा सर्व काही घेऊन आले होते बाहेरून जाऊन. फुलं आणले होते, हार मग त्यांनी घरीच बनवलं. त्यानंतर इथं मी त्या कलशावरती स्वस्तिक काढून घेतली. त्यानंतर मग बोटं वाढायचे असतात. असं हळदीचं एक कुंकवाचं असं ओढलं तरीही चालतं, किंवा मग या पद्धतीने ओढतात. खालून वरती ओढायचे असतात. तर माझ्याकडनं आधी चुकलं होतं, सो त्याबद्दल सॉरी. तुम्ही कसे ओढतात तेही सांगा. त्यानंतर सगळं काही बाकी आवरलं आणि मस्त छान आम्ही गुढी उभारली. गुढी उभारताना काही मला शूट करायची आठवण नाही राहिली, कारण नैवेद्य बनवायचं होतं, पटपट आवरायचं होतं. बघा मस्त छान आम्ही आपला छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस होता, त्यामुळे पण गुढीपाडव्याला आपला झेंडा लावायचा होता. आमच्याकडे काही भेटला नाही, मग मी रामनवमीच्या वेळेस आणलेला होता भगवा, तोच लावला. त्यानंतर इथे सारण कसं भिजवलं त्याचा व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे. त्यानंतर इथं मस्त छान सारण भिजवलं होतं आणि ह्या पुऱ्या ज्या आहे ना, सांजोऱ्या आपण लग्नाच्या वेळेस करतो बघा, त्या आहेत. तर सारण मी तुम्हाला दाखवते कसं झालं आहे. ते थोडंसं ओलसरच पाहिजे, खूप ड्राय झालं ना मग खूप कोरड्या पुऱ्या होत्या. तर बघा इथं मी गुळाचं पाणी करून टाकलेलं आहे त्यामध्ये, आणि रवा भाजून टाकलेला आहे, दुसरं काहीच टाकलं नाही, आणि विलायची. तर बघा आता मी कसं लाटते दाखवते. तर कणिकमध्ये ना मी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा आणि थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे, बाकी दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे. तर छान मळून घेतलं, तेल लावलं, त्यानंतर असं थोडंसं झाकून ठेवलं होतं, म्हणजे रेस्ट करण्यासाठी एक 10 ते 15 मिनटं. तुम्ही जास्त वेळही ठेवू शकतात. तर त्यानंतर मस्त छान आपला पुरणपोळीला आपण जसा उंडा बनवतो ना त्या पद्धतीने छोटा घ्यायचा, आणि बघा या पद्धतीने वाटी बनवून घ्यायची. सेम त्याच पद्धतीने आपण पुरणपोळी करतो त्याच पद्धतीने छान बनवून घ्यायचं. बघा अशी वाटी बनवायची. त्यानंतर त्या आतमध्ये ना सारण जे आहे आपण ते बनवलेलं आहे ते भरायचं. तर थोडंसं हाताला मी कोरडं पीठ लावून घेते, म्हणजे छान वाटी बनते, नाही तर पीठ हाताला चिपकते. आणि थोडंसं तेल पण गरम करून टाकलेलं आहे कणकेमध्ये मी, म्हणजे छान आपल्या कडक म्हणजे खुसखुशीत अशा पुऱ्या तयार होतील. त्यानंतर छान वाटी तर बनवून घेतली. त्यानंतर त्यामध्ये ना सारण भरायचं आणि मस्त छान सारण व्यवस्थित भरायचं, म्हणजे फुटली नाही पाहिजे, खूप जास्त प्रमाणात नाही, खूप कमी. बघा मी भरपूर क्वांटिटीमध्ये टाकलेलं आहे, आणि छान आतमध्ये असं प्रेस करायचं आणि छान व्यवस्थित आपण पुरणपोळीला जसं उंडा बनवतो ना सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचा. आणि खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडही नाही, या पद्धतीने आपण लाटून घ्यायचं आहे. बघा आता असं बंद करून घ्यायचं. ते वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते काढून घ्यायचं, पीठ लावायचं. आणि हो, हे गव्हाचं पीठ जे आहे ना मी कपड्यांनी चाळून घेतलेलं आहे, नाही तर तुम्ही म्हणाल चाळणीने अजिबात नाही, कपड्याने मी चाळून घेतलेला आहे. आणि मस्त छान असं लाटून घ्यायचं आहे. बघा इथं मी आता तुम्हाला लाटून दाखवते कशा पद्धतीने लाटायचं. खूप जास्त प्रेस नाही करायचं, एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे आपल्याला. तर बघा या पद्धतीने मी लाटते आहे. खूप इझी आहे आणि खायलाही खूप छान लागतात. तुम्ही कधी बनवल्या आहेत का नक्की कमेंट करून सांगा. माझी मम्मी दरवर्षी बनवत असते, आणि आमच्या इथे ना गुढीपाडव्याची इथे यात्रा पण असते गावाला, ते आपले तांगे असतात ना ते असतात. तर बघा इथे या पद्धतीने लाटून घ्यायची. मी एक लाटून घेतलेली बघा आधी. खूप जास्त जाडही नाही, मी तुम्हाला म्हटलं ना खूप जास्त पातळही नाही करायचं, एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं. फक्त काठ व्यवस्थित लाटायचे आणि मस्त आपली पुरी तयार झालेली आहे. तुम्ही लग्नामध्ये नक्कीच खाल्ली असेल, कधी बनवली आहेत की नाही तेही कमेंट करून सांगा. आणि माझी कशी झाली तुम्हाला तळल्यानंतर तर मी दाखवणारच आहे. खूप इझी आहे, झटपट होते, आणि लहान मुले आवडेल. बघा पिल्लूने आंघोळ नव्हती केली आणि माझ्याजवळ येऊन बसला होता, का आई तू काय करते. त्यांना खूप उत्सुकता असते आणि क्वेश्चन तर एवढे असतात बापरे, म्हणजे काय उत्तर देवा ते पण आपल्याला कधी कधी कळत नाही. आणि बघा इथं मी मस्त छान पातळ अशी लाटून झालेली आहे. तर याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी इथं करून घेणार आहे. जवळपास इथं मी 8 ते 10 पुऱ्या ज्या होत्या ना त्या करून घेतलेल्या आहे. बघा खूप सुंदर, आणि तुम्हाला हे असं दिसत असेल ओलं तर ते सारण आहे, तर त्या काही फुटणार वगैरे काही नाही. त्यानंतर इथं साध्या पण पुऱ्या ज्या होत्या, पुड्या गव्हाच्या पिठाच्या, फक्त साध्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या हा इथं त्या तळून घेतल्या.
8-10च केल्या होत्या. त्यानंतर मग आज काय जास्त काही स्वयंपाक नव्हता, श्रीखंड पुरी बनवायची होती. आणि ह्या आमच्याकडे होळीला ना तर ह्या पुऱ्यांचा नैवेद्य दाखवतात. चांदोऱ्याच्या आपण लग्नाच्या वेळेस करतो ते माझ्या मम्मीकडं, आणि सासरी असं काही नसतं, डाळ भात शिरा वगैरे करतात. पण मग मी बनवते, छान लागतात, कधीतरी खायलाही मस्त लागतात. आणि पिल्लू पण खायला म्हटलं तर सर्वात आधी इथं मग मी काय केलं, कणिक पण भिजून ठेवली होती चपातीसाठी, 1-2 चपाती करूया म्हटलं. त्यानंतर छान सर्व पुऱ्या ज्या होत्या लाटून घेतल्या आणि तिथं एक एक करून तळून घेते. बघा किती छान फुगते, मस्त टम्म फुगलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडनं थोड्याशा जाड झाल्या, पण त्या जाडच लागतात तरच छान होतात. आणि मस्त टम्म फुगलेल्या म्हणजे जाड केल्या ना तर छान होतात. बघा तुम्ही तर बघू शकता, मी एक फोटो काढलेला होता. आणि सुंदर असे सगळे आता एक एक करून मी तळून घेणार आहे. तर तुमच्याकडे गुढीपाडव्याला काय बनवतात नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर सगळ्या ज्या मी होत्या ना तिथं एक एक करून तळून घेत होते. तोपर्यंत पिल्लू आणि पिल्लूच्या बाबांचं बाकीचे कामं सुरू होते. गुढी उभारली होती, आणि गुढीचं कसं असतं ना, आपण सकाळी लवकर उभारायची असतील, त्यानंतर 12 वाजेच्या आधी काढायची असते, म्हणजे 12च्या आधी नैवेद्य वगैरे ठेवून त्यानंतर गुढी आपल्याला काढून घ्यायची असते. पुरणपोळी नव्हती बनवली, कारण मग होळीच्या वेळेस रंगपंचमीच्या वेळेस बनवली होती. आमच्याकडे संध्याकाळच्या वेळेस करतात, पण म्हटलं नको, सध्या खूप मला वेट लॉस पण करायचं आणि गोड पण होतं. आणि असंही गुढीपाडव्याला हाच नैवेद्य दाखवायचं असतं गुढीला, त्यामुळे मग मी हेच बनवलं होतं. आपली इच्छा असते काय काय बनवायची, पण आमच्याकडे हीच पद्धत आहे. आणि मग संध्याकाळच्या वेळेस जर बनवायची असेल तर पुरणपोळी बनवली जाते, पण मग काहीतरी श्रीखंड पुरीचाच नैवेद्य शक्यतो असतो. आणि त्यातल्या त्यात म्हटलं तर वेट लॉस बी करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघत असेल व्हिडिओमध्ये खूपच वेट गेन झालेलं आहे माझं, म्हणून म्हटलं नको, सध्या गोड तर कमीच खाल्लेलं. त्यानंतर आपल्या साध्या ज्या पुड्या असतात, पुड्या वेगळ्या आणि पुऱ्या वेगळ्या. पुऱ्या आपल्या त्या सांजुऱ्याच्या असतात आणि ह्या साध्या पुड्या असतात गव्हाच्या पिठाच्या, तर त्याही छान तळून घेते. बघा छान टम्म फुगता आहे. थोडंसं रवा किंवा मग मैदा जर टाकलं ना तर छान फुगतात, सॉफ्ट पडत नाही. तर नुसता फक्त आपण गव्हाचं पीठ टाकलं ना त्या लगेच सॉफ्ट होऊन जातात, तेवढ्या वेळ फुगतात आणि पुन्हा लगेच लूज पडतात. त्यामुळे मग थोडंसं रवा किंवा मग गव्हाचं पीठ टाकायचं आणि थोडंसं तेल गरम करून म्हणजे छान टम्म फुगतात. तुम्ही तर बघू शकता छान टम्म फुगलेली आहे. तर याच पद्धतीने सगळ्या तळून घेते बघा इथं मी. आणि त्यानंतर मग मला भजे काढायचे आहे, कारण मग नैवेद्यासाठी भजे तर पाहिजेच. तर काय काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते. इथे या सांजोऱ्याच्या पुऱ्या जशा आपण लग्नामध्ये करतो, इथं साधी पुडी बनवली, त्यानंतर श्रीखंड, भजे आणि कुडे तर नैवेद्य फक्त काढून घेतलं. त्यानंतर मग जेवायला पुन्हा बनवणार आहे. तर बघा एवढ्या सगळ्या बनवल्या आहे. त्यानंतर मग गुढीला नैवेद्य दाखवला, छान पूजा केली आम्ही सगळ्यांनी, तुम्ही फोटो बघितलेच असेल. आणि त्यानंतर मध्ये इथं 12 वाजले होते, तर म्हटलं चला 11:30 वाजले असेल बहुतेक. आणि बघा किती कडक ऊन पडले. तर बघा अशी आमची मस्त छान गुढी आम्ही लावलेली होती. आम्ही जी गाठी बनवली होती ना पिलून काही ती लावून दिली नाही, आणि ही मी तुम्हाला सांगितलं असते जी कहाणी त्यामागची. तर त्यानंतर मस्त झेंडा पण लावला होता, भगवा झेंडा लावायचा होता. छान अशी फुलांची माळ पण पिल्लूच्या बाबांनी केली होती, आणि ही साडी लावलेली. तर आता गुढी काढून घेत आहे पिल्लूच्या बाबा, सोडून घ्यायची असते म्हणजे काढून घ्यायची. त्यानंतर मग घरामध्ये घेऊन आलो, सगळं एक एक करून सामान काढायचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे प्रसाद, की लिंबाचे पानं आणि गाठी एकत्र करून खायचे, त्यामुळे आपल्याला कोणतेही आजार होत नाही आणि छान व्यवस्थित सगळं काही राहतं. त्यामुळे याच्या दिवशी ते कडुलिंबाचे पानं आणि गाठी एकत्र मिक्स करून खायची असते. तर असं हे गुढीचं महत्त्व आहे. आणि त्यानंतर मग इथं मला चपाती करायच्या होत्या, तर चपाती करून घेते, कारण मग पुरी ना थोडीशीच बनवली होती, म्हटलं जास्त तेलकट नको, चपातीसोबत पण श्रीखंड खाऊ शकतो त्यामुळे. आणि थोडंसं व्हिडिओचं सेटिंग काही थोडंसं चेंज झालं, तर एवढं व्यवस्थित आलं नाही, तेवढं प्लीज समजून घ्या. तर मस्त छान इथं चपाती करून घेतली, 2च चपाती करायच्या, खूप जास्त काही करायचे नव्हतं, कारण 7-8-10 तर पुरी, साधी पुरी आहे गव्हाची, ती बनवली होती म्हणून. तर आता मी मस्त छान जेवण करतो, काय काय बनवलं होतं ते तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि त्यानंतर इथं कडुलिंब आणि आपलं गाठीचा प्रसाद होता तो खाल्ला. आणि मस्त छान संध्याकाळच्या वेळेस 4:30-5ला आम्ही निघालो होतो कालिका मातेचं दर्शनासाठी. इथून 10 किलोमीटर आहे, ओसरा म्हणून गाव आहे तिथं. आपलं खेडेगावाकडे कसं गाव असतं सेम तसंच आहे. खूप दिवसापासून जायचं होतं, घुमानदेवला जायचं होतं, पण मग ते बंद होतं, त्यामुळे म्हटलं चला, वातावरण पण खूप छान होतं. आणि हे मंदिर फक्त मंगळवारी आणि अष्टमीलाच उघडं असतं, बाकी दिवशी बंद असतं. पण म्हटलं चला दर्शन करून येऊया. तर मस्त छान दर्शन झालं. आणि मला तर कोणत्याही देवाच्या मंदिरामध्ये जायला, दर्शन घ्यायला खूप आवडतं. आणि सगळ्यात तिथं जास्त जे आवडलं ना मला, हे झाडं बघा किती सुंदर आहे, त्याचे फुलं खूप छान होते आणि मस्त होतं तिथं. आणि हे मंदिर मी तुम्हाला म्हटलं फक्त अष्टमी म्हणजे प्रत्येक मंगळवारी वीकमध्ये आणि नवरात्रीमध्येच ओपन असतं, बाकी बंद असतं. तर दर्शन वगैरे छान घेतलं. त्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि घरी निघालो. मग येताना आम्हाला छान मोर दिसले, तर मग मस्त छान मुलांनाही दाखवले. त्यानंतर मग तिथे काय आम्ही फोटोज काढले होते, ते तुमच्यासोबत शेअर करते, म्हटलं चला तुम्हालाही दाखव.
तर छान आहे मंदिर, देवीचं मंदिर आहे, कालिका मातेचं. त्यानंतर पिल्लूचे 1-2 फोटो काढले आणि मग म्हटलं चला येताना ना स्वामीनारायण मंदिरामध्ये पण जाऊया. म्हटलं खूप दिवस झाले गेलो नव्हतो, तर मग तिकडे पण जायचं होतं. तर ह्या माझ्या मैत्रिणी होत्या की त्यांच्यासोबत गेलो होतो. नवीनच फ्रेंड झाले. इथं राहतात ते भोरुशला, आमच्या तिकडचेच आहे, श्रीरामपूरचे आणि एकजण नगरचे. तर बघा किती सुंदर मंदिर आहे आणि मोठचे काही इथं मी पिक काढलेले होते. आणि इथं स्वामीनारायण मंदिर ते एकदम छानच असतं, कधीही जा, एकदम सुंदर, क्लीन आणि शांत असतं. मला तर खूप म्हणजे खूप आवडतं. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. थँक्यू.